गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण आपला टॉपिक पाहूया नैसर्गिक संख्या. त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. मी 11 पॉईंटमध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे. पहा, नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर म्हणतात. काय म्हणतात? नॅचरल नंबर. आणि ही नैसर्गिक संख्या कशाने दाखवतात? यांनी. आणि कोणत्या? कॅपिटल यांनी दाखवतात. पहा, मी तिसऱ्या पॉईंटमध्ये संख्या लिहून दिलेल्या आहेत की कसा दाखवलेला आहे सेट नैसर्गिक नंबरचा. बघा, कॅपिटल एन बरोबर 1 2 3 4 5. ठीक आहे. पहा, मग यावरून आपल्याला काय समजते की जी नैसर्गिक संख्या आहे याची सुरुवात कशाने होते? 1 ने. दिसत आहे तुम्हाला इथे. आणि सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या पण मग कुठली राहणार? 1. 1च्या आधी आहे का इथं काही लहान? नाही, कारण सुरुवातच कितीपासून होऊन राहिली? 1 पासून. मग सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 राहणार. आणि ह्या नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत असतात, इन्फिनिटीपर्यंत. याचा शेवट राहतो का? नाही, आपण याचा शेवट सांगू शकत नाही. मग याचा शेवट आपण सांगू शकत नाही म्हणजे सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते का? नाही. पहा, आणि नैसर्गिक संख्येमध्ये 0 येत आहे का? नाही. इथं आपण कितीपासून स्टार्ट केलेलं आहे? 1 पासून. 0 येत आहे का? नाही. 2 नैसर्गिक संख्येमधील फरक कितीचा आहे? 1चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 1चा. पहा, पहिली नैसर्गिक संख्या 1, दुसरी 2. दोघांमध्ये फरक कितीचा आला? 1चा फरक आला. ठीक आहे. आणि नैसर्गिक संख्या हे बघू राहिलो. मग काय करतो आपण याचा उपयोग? तर दैनंदिन व्यवहारात विविध वस्तू किंवा संख्या मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. ठीक आहे. नैसर्गिक संख्या कधी ऋण राहतील का? नाही. म्हणजे निगेटिव्ह नंबरमध्ये येणार का? नाही, पॉझिटिव्ह राहणार. आणि जर ते इन्फिनिटीपर्यंत राहतात तर सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. तर ही पूर्ण माहिती होती नैसर्गिक संख्येबद्दल. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, वाचू शकता आणि याचा अभ्यास करू शकता. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.